Hello people and welcome back to my channel. तर मी अशी झोपलेली आहे उलटी. दाखवते तुम्हाला. हा माझा पाय. तर घरी बसल्या बसल्या काही काम नाही आहे म्हणून मी आता व्हिडिओज बनवणार आहे. तर तो माझा आउटफिट आहे, तो ब्लेझर आहे, तो टॉप आहे आणि तसं कसं वॅनिटी वगैरे मेकअपचं सामान आहे. असा पाय ठेवलेला आहे मी. आणि मी बघते वाट की माझा फोन कधी चार्ज होईल, कारण माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती झालेली. आणि आता मला झोप येते पण मी झोपू नाही शकत. मला व्हिडिओ करायचाच आहे कारण संध्याकाळी बाबा येतील, त्याच्या आधी माझा व्हिडिओ झालेला पाहिजे. आणि 2 वाजतच आले, 5 मिनटंच बाकी आहे 2ला. माझी मावशी येणार होती भेटायला पण तिला माझ्यासाठी वेळच नाही आहे बिलकुल, पण बिझी आहे ती. तर ती येणार होती भेटायला. आली तर आता थोड्या वेळात येईल, नाहीतर मग मे बी थोडं उद्या परवा वगैरे येईल, आय डोंट नो. तर आता आपण व्हिडिओ करायला लागू आणि मी तुम्हाला दाखवते की मी कसं सेटअप करणार आहे. कारण हा आधीचा सेटअप नसणार आहे. आधीचा सेटअप जर एकदम माईस म्हणजे आधीचा सेटअप थोडासा अवघडलेला होता, त्याच्यात मी बसू शकायची. पण आताचा सेटअप माझ्या पायाला VIP ट्रीटमेंट देऊन आताचा सेटअप बनवणार आहे. तर स्टे ट्यून्ड. मी खूप स्ट्रगल करून हे बघा. मी खूप स्ट्रगल करून हे मांडतीये सगळं. यार त्रासदायक आहे खूप. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. दम लागतोय मला खूप. मी तुम्हाला सगळं मांडून दाखवते. हे बघा एवढा अवतार आहे. हा माझा पाय, हे सगळा सेटअप, हा स्टँड आहे जो मी वापरणार आहे इथे. पण मजा येते. खूप मजा येते मला, खूप जास्त मजा येते. थोडंसं नीट करेल, इयरिंग्स घालेल आणि मग रील बनवेल. तुम्हाला मी आता थेट मेकअप झाल्यावर भेटेल. मध्ये मला काही अडचण आली तर त्यावेळेस भेटेल, नाही तर थेट मेकअप झाल्यावर थेट. ठीक आहे, बाय बाय. तर मी पूर्ण सेटअप नीट रेडी केलेला आहे. आणि अडचण मला अशी झाली की मी माझ्या लेन्स विसरले होते, ज्या मी कलरच्या लेन्स घालते ते विसरले होते लावायच्या. तर त्या मला घेऊन यावं लागलं इथून कपाटातून. तर ही अडचण आली मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण कपाट बघा मला कसं जावं लागलं की मला हे साईडला घ्यावं लागलं, हे साईडला घ्यावं लागलं, कारण या पायाला धक्का नको लागायला म्हणून. मग इथून मी पकडत तिथं गेले. मग त्या कपाटाच्या तिथं म्हणजे लेन्स होती ती आणली मी परत इकडे. इतकं जास्त कठीण होतं. चला टाटा बाय बाय. अच्छा, रिअल स्ट्रगल चालला आहे माझा. माझी देवपरीक्षा बघताय. इथं पाय माझा लंगडा झालेला आहे आणि मला हे लाईटची बॅटरी संपावी नाही म्हणून सारखं ऑन ऑफ करावं लागतं आहे, कारण ती संपली तर मग व्हिडिओचा काय अर्थ. या लाईटमध्ये मी व्हिडिओ नाही करू शकत, मला तो लाईट लागतो. असं आहे सगळं, असं आहे सगळं माझ्यासोबतच. मला रडू येतंय. मला ना असं सध्या ना एक PAची गरज आहे, जो मला सगळं करून देईल. बाकीचं मी करून घेईन. खरंच खूप त्रास होतोय यार. मी आताच ब्लश लावला. मला ब्लश ब्लाइंडनेस आहे म्हणून मी जास्त ब्लश लावते. मी जे म्हणलं होतं आणि तेच झालं. तर लाईट मी जे म्हणते तेच होतं माझ्यासोबत. मला मनात वाटत होतं की मी पडेल आणि मी पडली. तसंच की मला वाटत होतं की मी काय म्हणतो आपलं लाईटचं चार्जिंग जाईल, या लाईटचं चार्जिंग जाईल आणि चार्जिंग केलं. तसंच होतं म्हणजे. हे बघा इथे चार्जिंगला लावलेलं आहे मी लाईट. दिसतंय का तुम्हाला लाल लाईट? तर मी असं चार्जिंगला लावलेलं आहे. आता हे चार्जिंग होईपर्यंत मला असंच बसावं लागणार आहे. ओ माय गॉड, मी ना असं वाटतं चुकीचा दिवस ठरवला रील बनवायला. आज आराम करायला पाहिजे होता मी. तर माझं लायनर बघा सुंदर लागलंय ना. आय नो. माझं हे जे रील आहे ना ते तुम्हाला
इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्समध्ये बघायला मिळेल. आणि मी काय करते, एक डोळा करून घेते, मग एक डोळा व्हिडिओमध्ये असं करते, रीलमध्ये असं करते. तर मी विचार केला की करतीच आहे तर ह्याच्यात दाखवून देते. तर मी आता ब्लू कलर घेतला आहे माझ्या कार्निवल पॅलेटमधून आणि ह्या ब्लू कलर अशा ब्रशवर घेतलेला आहे आणि ते आईच्या कॉर्नरला लावते. हे बघा, छान वाटतंय ना? तुम्ही सांगा, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय, का मी दुसरा कलर वापरायला पाहिजे होता. मी बघा माझा मेकअप झालेला आहे, छान वाटतोय ना? मला तर माझं लिप कॉम्बो आजकाल खूप आवडतं आहे. जेव्हापासून मी मार्सचे लिप लायनर्स आणले ना तेव्हापासून मला भेटायला 2 लोक येत आहेत. आता प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम आहे, पण याच प्रॉब्लेम असा आहे की दाराला आहे कडी, कारण मी इकडे कपडे चेंज करत होते आणि आले होते मला भेटायला, म्हणजे भेटायला आली एक माझी फ्रेंड आहे साक्षी नावाची, ती मला भेटायला आली. दाराला कडी आणि मी इतक्या अवघड सिच्युएशनमध्ये की मी उठणं शक्य नाही, उठली तर मला अर्धा तास लागेल पोचायला. एवढं सामान आहे माझ्या आजूबाजूला आणि माझी मावशी पण येते. मग मी आईला शेवटी म्हटलं की तूच ये आणि चावीने उघड बाबा दार, कारण ही सिच्युएशन खूप अशक्य आहे माझ्यासाठी. मी उभी पण नाही राहू शकत लवकर. थकून गेले, मला दम लागतोय लिटरली. असं लिप कॉम्बो छान आहे ना? तुम्हाला जर माझा लिप कॉम्बो आवडला असेल हे वालं, तर तुम्ही डीएम का म्हणजे मी कमेंटमध्ये सांगा मला. मी सांगते तुम्हाला मी कोणतं वापरलं आहे लिप कॉम्बो. मला कमेंटमध्ये असं टाका की लिप कॉम्बो आणि क्वेश्चन मार्क, मग मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगते की मी कोणतं लिप कॉम्बो वापरलेलं आहे. ठीक आहे? आणि माझं आयशॅडो पण बघा, एकदम असं बोल्ड आणि एकदम असं असं झालेलं आहे. हॉट झालं एकदम. थांबा आता या लाईटला चार्जिंग होईपर्यंत. मी काय करू? माझा मेकअप झाला, मी घाईघाईत मेकअप काढला, कारण माझ्या घरी मला भेटायला 2 जण आले होते, ते भेटून गेले. आणि आता मला भेटायला माझी मावशी आलेली आहे आणि ही माझी आई. आणि माझी मावशी दाखवते, थांबा मावशी आता एंट्री करेल बाहेर. ही मावशीने बेसनाचे लाडू आणले. कल्पना अशी कॅमेरा समोर आली की वेगळीच दिसते. दोघींवर झूम करते मी, दोघींवर. चहा द्या. माझ्या अशा पायासोबत त्यांना ऑर्डर दिली तरी काही नाही वाटत. ना भेदभाव करतात. नकुल मुलगा आहे ना म्हणून त्याला कुठेही पाठवतात, मला नाही पाठवत. सकाळी सकाळी उठल्या कोणती मदत पाहिजे? सकाळी आपण शुद्धीत यायलाच आपल्याला 1 तास लागतो. इथे पडली असती, तिथे पडली असती. काय म्हणली? मी इथून आले असते पळत आणि पकडलं असतं. म्हणलं वा, त्याच्यात आपण दोघी पडलो असतो. तू इथं पडली असती, मी तिथं पडली असती. काय पडली? मग काय? एवढा प्रकाश नवी ट्यूब लावल्यामुळे आहे. म्हणजे मी व्हिडिओ करत होती तेव्हा तरी लावायची, म्हणजे मला सारखं ते लाईट चार्ज नसता करावा लागला. पण आता तेव्हा नाही लावली, आता लावली आहे. तर आता इतका प्रकाश आहे की आता मला झोपायचं आहे तर माझ्या डोळ्यात लाईट घुसतोय. आता झोपायचं तर झोपता नाही येते, कारण डोळ्यात लाईट घुसतोय, एवढा लाईट आहे. जेव्हा लाईट पाहिजे होता तेव्हा नाही भेटला. आता पाहिजे तर, आता नाही पाहिजे तर भेटतोय. डायरेक्ट डोळे बंद केले की असा डायरेक्ट घुसतोय डोळ्यात, इतका जास्त लाईट आहे. असं बघावं लागतंय मला. कोणी आल्याशिवाय ही भुंकत नाही, कोणी आलं तर खूप भुंकते ही. One eternity later.
तिला कोणता पण पिक्चर लावून द्या, ती कशालाही रडू शकते. Few moments later. हे बघा, मला ना थोडंसं बरं वाटावं म्हणून आणि मला बाहेर आणलंय अप्पाची भेळ घ्यायला. ते अप्पाची भेळ घेणारे पार्सल आणि घरी जाऊन खा. One eternity later. तर आजचा व्लॉग इथेच संपतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला नका विसरू आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, बाय.